नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही असेही बोलतो हा बालभारती इयत्ता तिसरीचा पाठ उपघटक अभ्यासला. त्यामध्ये रशीद आणि पारूनं वेगवेगळ्या भाषेमध्ये एकाच चित्राचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्यांनी जे पाहिलं शाळेत जाताना त्याचंच वर्णन एकाच भाषेमध्ये दोन विविध पद्धतीच्या बोलीभाषेमध्ये केलेलं आहे. एकाच शब्दासाठी दुसरे वेगवेगळे अर्थ वापरलेले आहेत. त्यामध्ये आपण ही बघितलं की या प्रकारे कशा प्रकारे त्यांनी बोलले. त्या ठिकाणी मी पुन्हा एकदा तुम्हाला ते वाचून दाखवत आहे. तुम्ही लक्ष देणार आहेत, कारण याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरचा स्वाध्याय सोडवायचा. हातात दप्तर, आता रशीद वाचतोय. रशीदचं जे लिहिलेलं आहे ते वाचून दाखवतो अगोदर. हातात दप्तर आणि करडा घेऊन आम्ही वाटेने चाललो होतो. वाटेत माडाची उंचच्या उंच झाडे होती. वाटेतला सांको ओलांडून आम्ही पलीकडे आलो. इतक्यात पाऊस गळू लागला. वाटेतल्या गोठणीत काही गोवारी बसले होते. पुढे आलो तर एक एसटी फासणं आली आणि वाकणातनं पुढे गेली भुर्र. एवढ्यात माकडाचं एक केलटं उड्या मारत गेलं. रस्त्यावरच्या कुत्र्याने त्याची पाकड धरली. कुत्रं लई जोरात भुकलं. आम्ही पळतच इकडं आलो. आता हेच वाक्य, हेच नाही का पारूनं लिहिलं होतं. हेच वर्णन पारूनं पण लिहिलं होतं, कारण पारू आणि रशीद शाळेत येताना सोबत आले होते आणि त्यांनी एकच दृश्य बघितलं होतं. त्यामुळं दोघांचं जे लिखाण आहे ते सारखंच आलं होतं. पारूने त्याच्या बाईला विचारलं होतं की मी वाचू का? तर बाई म्हणल्या होत्या वाचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हातात दप्तर, पारू वाचायला लागले होते. हातात दप्तर आणि डब्बा घेऊन आम्ही वाटेने चाललो होतो. वाटेत नारळाची उंचच्या उंच झाडं होती. वाटेतला तात्पुरता पूल ओलांडून आम्ही पलीकडे आलो. इतक्यात पाऊस पडू लागला. वाटेत पाण्याजवळ विसाव्याच्या जागेत काही गुराखी बसले होते. पुढं आलो तर एक एसटी वेगानं आली आणि वळणावरून पुढं गेली. भुर्र. इतक्यात माकडाचं एक पिल्लू उड्या मारत गेलं आणि रस्त्यावरच्या कुत्र्याने त्याचा पाठलाग सुरू केला. कुत्रं फारच जोराजोरात भुंकू लागलं. आम्ही पळतच इकडं आलो. अशा प्रकारचं या ठिकाणी 2 जणांनी हे वाचन केलं. आता रशीदनं वाचलेलं आणि पारूनं वाचलेलं यांच्यामध्ये काही शब्द वेगवेगळे आले. त्या शब्दावर आधारित आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे. त्यामध्ये बघूया. रशीद आणि पारू या दोघांनी लिहिलेले वर्णन वाचा व खालील तक्ता पूर्ण करा. रशीद आणि पारूच्या जोडीला तुमचा शब्द शेवटच्या रकान्यात लिहा. अशा प्रकारे मग आपला पण शब्द लिहायचा आहे. आता बघा, या ठिकाणी आपल्याला काही शब्दांचं त्यांनी काय दिले, परिचय करून दिला आहे. कशा प्रकारे लिहायचं आहे त्यांनी सांगितलं बी. बघा, पहिला शब्द रशीदचा आहे, दुसरा पारूचा शब्द आहे आणि माझा शब्द म्हणजे स्वतःचा शब्द, तुमच्या स्वतःचा शब्द. बघा, रशीदचा शब्द काय आहे? करडा. काय आहे? करडा. रशीदचा शब्द आहे करडा. आणि त्याच ठिकाणी पारूचा शब्द आहे डबा. काय आहे? डबा. आणि त्या ठिकाणी माझा शब्द काय आहे? टिफिन. रशीदनं त्याच्या कशामध्ये, वर्णनामध्ये डब्याला करडा म्हणले, पारूनं डब्याला डब्बा म्हणले आणि आपण त्याच काय म्हणणार आहे? टिफिन. करडा, डब्बा, टिफिन. त्यानंतर माड. माड हा शब्द वापरतो आपण. नारळ. आणि नारळाला आपण काय? नारळच म्हणतो. सांकव. कोणाचा शब्द आहे सांकव? रशीदचा शब्द आहे. सांकावरून ते सांगताना वाटेतला सांको ओलांडून आम्ही पलीकडे आलो. सांको हा शब्द वापरला आहे. पारूचा शब्द काय? वाटेतला तात्पुरता पूल. सांको हा रशीदचा शब्द आहे. पूल हा पारूचा शब्द आहे. आपण काय वापरणार त्याला? पूल. काय वापरणार? पूल. आता रशीदचा शब्द बघा, गोठण. काय आलं? रशीदचा शब्द गोठण. म्हणजेच विसाव्याचं जागा, विसावा, नाही का? गोठण पारूचा शब्द असणार आहे. विसावा म्हणजे त्या रिकाम्या जागात इथं काय लिहायचं आहे तुम्हाला? विसावा लिहायचं आहे. आणि माझा शब्द पण काय असेल? विसावा. गोठण, विसावा, विसावा. ठीक आहे. सांकव, पूल.
आता या ठिकाणी बघा, रशीदचा शब्द काय आहे? गोठणीत काही गोवारी. गुराखीसाठी त्यांनी काय वापरलं? गोवारी. इथं काय वापरलंय? गोवारी. आणि आपण काय म्हणतो? गुराखी, नाही का? जनावरं सांभाळणारा गुराखी. आता बघा या ठिकाणी रशीद म्हणला फासणं. पारूचा शब्द आहे वेगाने. आपला स्वर शब्द पण वेगळा असू शकतो, जोरात. फासणं, वेगाने, जोरात, नाही का? इथं वळणासाठी रशीदनं जो शब्द वापरला ते इथं लिहायचं आहे वाकानं. आपण वळणच म्हणतो त्या वळणावर, नाही का? टर्न इंग्रजी शब्द झाला पण तो त्या टर्नवर, वळणावर, नाही का? रशीदनं वाकण म्हणले त्याला, आपण त्याला वळण म्हणतो. त्यानंतरचा शब्द बघायचा आपल्याला. आता या ठिकाणी पारू म्हणली आहे आम्ही, तर रशीद काय म्हणलेला आहे? आम्हीच म्हणलेला आहे. रशीद पण आम्हीच म्हणलेला आहे. आणि माझा पण शब्द काय असणार आहे? आम्ही. आता रशीदनं केल्ट म्हणलंय. केल्ट म्हणजे वानराचं पिलू. इथं पारूचा शब्द पिलू आहे आणि आपला शब्द काय असणार आहे? पिलू. पाकड धरली, पाठलाग केला, पाठीमागे लागला. पाठीमागे लागलं, कुत्रं पाठीमागे लागले, असं पण म्हणू शकतो आपण. आता इथं या ठिकाणी बघा, रशीदचं फारच या शब्दासाठी जोरात लिहिले, नाही का? जोरात, फारच. आपण खूपच लिहू शकतो. खूपच, माझा शब्द खूपच असेल. खूपच भुकू लागलं, फारच भुकू लागलं, जोरात भुकू लागलं. अशा प्रकारे हा एक तक्ता दिलेला आहे. तो तक्ता तुम्हाला काय करायचा? घरी पूर्ण करायचा. या अगोदरही आपण यासाठी सराव घेतलेला आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी मला एक तुम्हाला उपक्रम द्यायचा आहे. त्या उपक्रमाचं नाव आहे एका वस्तूसाठी, व्यक्तीसाठी घरी भाषेत कोणकोणते शब्द वापरले जातात याची तुम्हाला काय करायची? एक शब्दसंग्रह तयार करायचा आहे. जसा की आपण झाड आहे, झाडाला काही जण वृक्ष म्हणतात. झाड, वृक्ष, नाही का? अशा प्रकारे, नाही का? तुम्ही घरी वापरले जाणारे लई, खूप, जोरात, नाही का? अशा प्रकारे माझा, मोहा हे पण एक शब्द वापरले जातात. अशा शब्द काय करायचे? तुम्हाला जमवायचे आहेत. ते वहीवर लिहायचे आहेत आणि ती वही, त्या वहीचा याचा फोटो काढायचा आहे आपल्या वडिलांच्या मोबाईलमध्ये. ज्या मोबाईलवर तुम्ही हा व्हिडिओ बघता, ज्या ग्रुपला तुम्ही हा व्हिडिओ बघता, त्या ग्रुपवर काय करायचं? हा फोटो टाकून द्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, आपली एक वही करा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सांगत असतो की आपली स्वाध्यायासाठी एक वही करा. आपण काय स्वाध्याय करतोय, कशा प्रकारे करतोय आणि कसा करतोय हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर या पाठातील अनेक जोड शब्द आलेले आहेत. त्या अनेक जोड शब्दांचा तुम्ही काय करा? सराव करा. ते लिहून बघा, नाही का? पान नंबर 10-11वरचे जितकेही जोड शब्द असतील त्यांचं काय करायचं? एक जोड शब्द 5 वेळेस लिहून बघायचा. म्हणजे तुम्हाला काय होईल? ते जोड शब्द परत दुसऱ्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला त्याचा सराव करता येईल. तुम्हाला वाचन चांगल्या प्रकारे करता येईल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आम्ही असेही बोलतो हे बघितलेलं आहे. आता तुम्ही वर्गात असताना वेगवेगळं बोलत असता. त्या वेगवेगळ्या बोलण्यामधूनही काही शब्द तुम्हाला आठवत असतील. तेही शब्द तुम्ही त्या उपक्रमाच्या शब्दसंग्रहामध्ये लिहू शकता. वर आपल्याला त्या उपक्रमाचं शीर्षक लिहायचं आहे, आमचा शब्दसंग्रह.
काय लिहायचं आहे, आमचा शब्दसंग्रह, आणि त्याच्या खाली मग व्यवस्थित शब्द लिहायला सुरुवात करायची. आमचा शब्दसंग्रह तुम्ही जर व्यवस्थित लिहिला तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित अशा प्रकारे तो उपक्रम तयार करू शकता. उपक्रम तयार करण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वहीतील पानावर उपक्रम तयार करा आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या रंगीत पेनांचा वापर करा. म्हणजे तो उपक्रम सगळ्यांना आवडेल आणि प्रत्येकजण तो वाचताना त्याच्यामध्ये थोडं अंतर ठेवा, वाचताना तो सोपा जाईल. धन्यवाद. आपण यापुढील घटकामध्ये